नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री 2025. महाशिवरात्रीला पूजा करताना या मंत्रांचा जप करा, पूर्ण होईल तुमच्या सर्व मनोकामना. चला तर मग पाहूया असे कोणते मंत्र आहेत. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला फार महत्त्व आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्याचं म्हटलं जातं. महाशिवरात्रीला कोणत्या मंत्राचा जप करावा हे आज आपण जाणून घेणार आहोत. महाशिवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहे. भगवान शंकराचे भक्त महाशिवरात्रीची आवर्जून वाट पाहत असतात. महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिव पार्वतीची पालखी काढण्यात येते. महाशिवरात्रीला पूजा केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच वैवाहिक जीवनात गोडी बनून राहते. तसेच महाशिवरात्रीला व्रत केल्यास तरुणींना अपेक्षित वर प्राप्त होतो. तरुणींच्या वैवाहिक आयुष्यात सुख नांदतं. या निमित्ताने महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करणं लाभदायक ठरतं हे जाणून घेणार आहोत. तसेच महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्ताबाबत जाणून घेऊया. महाशिवरात्रीची पूजा मुहूर्त पंचांगानुसार फाल्गुनमधील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला 26 फेब्रुवारी सकाळी 11:08 सुरुवात होईल. तर चतुर्दशी समापन 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 होईल. तर महाशिवरात्रीचा व्रत 27 फेब्रुवारीला उपवासाचे पदार्थ खाऊन पूर्ण केला जाईल. सकाळी 6:59 ते सकाळी 8:54 ही वेळ व्रत पूर्ण करण्यासाठी उत्तम ठरेल. दरम्यान महादेवाची पूजा करताना नक्की कोणत्या मंत्राचा जप करावा याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. मात्र पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करायला हवा हे आपण आज जाणून घेऊयात. महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करावा. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयान रविंदे भवम भवानी सहितम नमामि. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मोक्षी यमामृता. ओम महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्नो शिव प्रचोदयात. ओम पार्वतीपतये नमः. ओम पार्वतीपतये नमः. ओम नमः शिवाय. आणि ज्यांना गुरु नसतो त्यांनी ओम सदाशिवाय नमः या मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री पूजा मुहूर्त आणि कोणते मंत्र महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे बोलावेत ही सर्व माहिती आपण आज पाहिली. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.